भिवापूर लगत असलेल्या आखड टोळी परिसरात वाघाने आज सकाळच्या सुमारास शेतात बांधलेल्या 3 बैलांपैकी एका बैलावर हल्ला करून ठार मारले. तर गुरुवारला मध्यरात्री खंडाळझरी येथे वाघाने एका कुत्र्यावर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. भिवापूर शहर लगत असलेल्या आखड टोळीमधील शेत शिवारात आज पहाटेच्या सुमारास रुपेश मधुकर पाचभाई यांच्या शेतात बांधलेल्या 3 बैलांपैकी एका बैलावर हल्ला करून ठार मारले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे 70,000चे आर्थिक नुकसान झाले आहे. एवढंच नव्हे तर इतर 2 बैलाने वाघाच्या धाकाने पळ काढून इतरत्र आश्रय घेतलाय. सदरची घटना सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सदरची माहिती प्राप्त होताच क्षेत्र सहाय्यक डी.टी. चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक अंबटकर, क्षेत्र सहाय्यक उमरेड दिलीप वावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी परिसरात वाघाचे पगमार्क आढळून आले आहे. तालुक्यात वेळोवेळी हिंसक प्राणी शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारित असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून याबाबत वन विभागाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी माजी पंचायत समिती उपसभापती राहुल मसराम यांनी केली आहे. महादर्पण न्यूज करिता राजेश जांभुळे, भिवापूर.